नोकरी हा सोन्याचा पिंजरा आहे. या पिंजऱ्यातून प्रत्येकाला बाहेर यायचं असतं. पण खूप कमी लोक हे धाडस करू शकतात. आज आपल्यासोबत जे गेस्ट आहेत ते टाटा एआय लाईफ इन्शुरन्स कंपनीमध्ये असोसिएट डायरेक्टर म्हणून काम करत होते. त्यांनी जॉब सोडण्याचा निर्णय घेतला आणि त्याच कंपनीमध्ये ऑन्टरप्रिन्युअरल जर्नी त्यांनी चालू केली. आज ते टाटा एआय मध्ये सिनियर पार्टनर म्हणून काम करतायत. एवढंच नाही तर त्यांनी 900 सक्सेसफुल ऑन्टरप्रिन्युअर्सही टाटा एआय मध्ये तयार केलेत. ही बिझनेस अपॉर्च्युनिटी नक्की काय आहे आणि त्याचे बेनिफिट्स काय आहेत हे आपण सरांकडनं जाणून घेऊया. सर, काय सांगाल? नमस्कार. सांगायचं असं झालं तर की जसं तुम्ही आता जी सुरुवात केली की नोकरी हा सोन्याचा पिंजरा आहे, हे अगदी खरोखर आहे. आणि जे धाडसी निर्णय घ्यायचा तुम्ही जे बाबतीत बोललात, तर त्याच्यातनं माझ्या एक असं लक्षात येतं की प्रत्येक व्यक्तीमध्ये एक एंटरप्रेन्युअर लपलेला आहे. आणि तो जो प्रत्येक व्यक्तीमधला जो एंटरप्रेन्युअर लपलेला आहे, तो त्यांनी थोडंसं फक्त एक त्यावेळेस करेजियस एक डिसिजन घेणं आणि त्यावेळेस ते डिसिजन घेऊन त्या डिसिजनला कन्सिस्टंटली परसिव्ह करणं, ते जर का फक्त केलं तर मी नेहमी एक बिलीव्ह करतो की कन्सिस्टन्सी जी आहे ती एक ॲव्हरेज व्यक्तीला पण एक्स्ट्रा ऑर्डिनरी बनवू शकते. आणि त्या पद्धतीने ते डिसिजन घेणं हे महत्वाचं आहे. फॉर्च्युनेटली 2017ला मी हे डिसिजन घेतलं आणि 5 लोकांच्या टीमपासून सुरुवात केली. आणि तिथून या जर्नीला जेव्हा सुरुवात केली तर एकच सगळ्यांना सांगू इच्छितो की ही जी जर्नी आहे, या जर्नीची सुरुवात तुम्ही पण करू शकता. त्याच्यात 3 महत्वाचे फायदे असे आहेत या बिझनेसचे. पहिला फायदा असा आहे की या बिझनेसची पूर्ण फायनान्शियल सेक्टरची ग्रोथ भारतामध्ये खूप अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये अपेक्षित आहे 2047 पर्यंत. तसंच दुसरं महत्वाचं आहे की याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट नाहीये. आणि इन्व्हेस्टमेंट नसल्यामुळे ना तुम्ही प्रयत्न करून नक्की बघायला पाहिजे की हा बिझनेस मी करू शकतो. कारण की याच्यामध्ये तुमचे इन्व्हेस्टमेंट नसल्यामुळे तुम्हाला काहीच नुकसान असं काही नाही. तिसरा एक महत्वाचा पॉइंट असा आहे की आपल्याजवळ एक मोठा ब्रँड आहे आणि तो ब्रँड जर का असला तर कुठलाही बिझनेस मार्केटमध्ये करणं सोपं होतं. हा एक त्याच्यातला तिसरा फायदा. हे 3 बेनिफिट असल्यामुळे आज 900 लोकांची टीम आपण रन करतोय आणि हे लोक सक्सेसफुली या बिझनेसला रन करू शकत आहेत.